नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र सरकारचं दिवाळं निघायची वेळ आलेली आहे. महाराष्ट्र राज्याचं त्याच्यात म्हणजे आणि त्याला कारण या देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारचा 2014 पासूनचा संपूर्णपणे नाकर्तेपणा, अत्यंत अकार्यक्षम, अत्यंत दिवाळखोर प्रवृत्ती आणि त्याच्यामुळे ही महाराष्ट्रावरती वेळ आलेली आहे. हर्षल पाटीलची आत्महत्या ही काही दिवसांपूर्वी घडलेली, हे त्याचं एक प्रतिकात्मक फक्त प्रकटीकरण आहे. अन्यथा तुम्ही आकडेवारी जर बघितली तर ही इतकं भयंकर आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 7-8 लाख ठेकेदार या सरकारचं काम करणारे 7-8 लाख ठेकेदारांचे मिळून किती पैसे बाकी असावे, हे अत्यंत धक्कादायक. आणि वर्षभरापासून त्यांना पैसे दिले जात नाहीयेत सरकारकडे, कारण पैसे नाहीत. बघा, म्हणजे पीडब्ल्यूडीचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे 46,000 कोटी रुपयाची थकबाकी आहे. रुरल डेव्हलपमेंट, रुरल रोड डेव्हलपमेंट 18,000 कोटीची थकबाकी. इरिगेशन डिपार्टमेंट 13,000 कोटीची थकबाकी. जलजीवन मिशन 12,000 कोटी रुपयाची थकबाकी. अर्बन डेव्हलपमेंट 4,217 कोटी रुपयाची थकबाकी. प्लॅनिंग डिपार्टमेंट 2,515 कोटीची थकबाकी. आणि रुरल डेव्हलपमेंट 8,000 कोटीची थकबाकी. 1,01,732 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने थकवलेत ठेकेदारांचे. त्याचा स्वाभाविक परिणाम काय आहे? मार्च महिन्यापासून एकही नवीन विकासाचं काम महाराष्ट्रात होत नाहीये आणि होणार नाही, अजिबात होणार नाही, होऊच शकणार नाही. याची खूप कारण आहेत. कारण कर्जबाजारीपणा, म्हणजे महाराष्ट्रावरती 2014 साली हा फडणवीस मुख्यमंत्री होण्याच्या वर्षी महाराष्ट्र सरकारवरती कर्ज होतं 2,94,00,000. 2,94,000 कोटी. 2,94,000 कोटी रुपयाचं महाराष्ट्र सरकारवरचं कर्ज होतं. याचा अर्थ लक्षात घ्या, मुद्दाम सोपं व्हावं म्हणून सांगतो. 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाली आणि 2014 साली म्हणजे 54 वर्षात महाराष्ट्रावरचं कर्ज हे 2,94,000 कोटी रुपये होतं. आज किती माहिती आहे? 2014 ते 2025 देवेंद्र फडणवीसच आहेत. मधले 2 वर्ष फक्त उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. पण या काळामध्ये आणि काही काळ एकनाथ शिंदे होते. आता महाराष्ट्रावरचं कर्ज आहे 9,32,000 कोटी. 9,32,000 कोटी म्हणजे 54 वर्षामध्ये महाराष्ट्रावरचं कर्ज 3 लाख कोटी रुपयापेक्षा कमी होतं. 11 वर्षात यांनी ते 3 पट वाढवलं, 300%. हा कर्जबाजारीपणा नाहीये. 11 वर्षात तुम्ही 300% कर्ज वाढवता राज्यावरचं. म्हणजे पहिल्या 54 वर्षामधली सरासरी जर काढली तर वर्षाला राज्य सरकार कर्ज काढत होतं 5,44,000 रुपयाचं वर्षाला. असं मिळून 54 वर्षात झालेलं कर्ज होतं 2,94,000 कोटी. आणि या 54 वर्षात सरकारने काढलेल्या कर्जातून काय काय झालं? राज्यभर शाळा उभ्या राहिल्या, राज्यभर दवाखाने उभे राहिले, सरकारी इस्पितळ, राज्यभर कॉलेजेस उभी राहिली, राज्यभर युनिव्हर्सिटीज निर्माण झाल्या, राज्यभर धरणं बांधली गेली, राज्यभरामध्ये सिंचन सुधारवलं गेलं, राज्यभरात रस्ते झाले, टोल नसलेले रस्ते राज्यभरात उभे राहिले या कर्जातून. आणि आता हे जे 3 पट कर्ज घेतलेलं आहे, म्हणजे गेल्या 11 वर्षात दरवर्षी 58 लाख इतकं कर्ज घेतलेलं आहे दरवर्षी. त्यामुळे या 11 वर्षामध्ये कर्ज वाढलंय 6,38,000 कोटींनी. 2,94 होतं. 3 पटीपेक्षा जास्त, 300%पेक्षा जास्त दरांनी सरकारने कर्ज घेतलेलं आहे. आणि या 11 वर्षात काय उभं राहिलं? जे तुम्हाला टोल फ्री मिळतं, नवीन सरकारी कॉलेजेस आली, नवीन सरकारी हॉस्पिटल आले, नोकऱ्या असलेले शिक्षक नोकरीवरून काढून टाकले, एसटी सुधारवली महाराष्ट्राची. काय केलं? काय या 11 वर्षांमध्ये सरकारने काय उभारलं ज्याचा आपल्याला टोल भरावा लागत नाहीये? जे काही रस्ते उभारले त्याचे टोलच भरतोय. म्हणजे बांधा वापरान हस्तांतरित करा असंच होतं ना ते, म्हणून टोल घेतायत ठेकेदार त्या रस्त्यांचे. सरकारने घेतलेल्या कर्जातून सरकारने काय बांधून दिलं तुम्हाला? शाळा नाही, कॉलेज नाही, हॉस्पिटल नाही, रस्ते नाही, धरणं नाहीत, नवीन पूल नाही,
नवीन कुठला उद्योग सरकारने उभा केला तसंही नाही. असलेले उद्योग बंद पडले, ते चालले गुजरातला, आंध्र प्रदेशला. परवाच अजितदादा बोलले ना, वाटोळं झालंय आपलं हिंजेवाडीला. सगळे IT प्रकल्प चाललेत बंगलोरला, हैदराबादला. कारण तिथं चांगली सरकार आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली का? दिलेलं आश्वासन नाही पाळलं. हमी भाव वाढवून दिले का शेतकऱ्यांना? दिलेलं आश्वासन नाही पाळलं. गेले कुठे एवढे लाखो कोटी रुपये महाराष्ट्र सरकारचे? आणि म्हणून ही जी अवस्था निर्माण झाली, याचा परिणाम, आणि हे करून सुद्धा ठेकेदारांचे 1,00,000 कोटी रुपये दिलेले नाहीत. हे करून सुद्धा, इतकं कर्ज काढून सुद्धा 1,00,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचे दिलेले नाहीत. निवडणुकांपुरतं तोंडाला पानं पुसायची म्हणून सगळ्या घोषणा केल्या. कर्जमाफी करू, सोयाबीनला 6,000 रुपये हमी भाव देऊ, सगळं काय 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 सांगितलं त्यावेळेला. सातबारे कोरे करू, त्या लाडक्या बहिणींना 2,500 देऊ, 3,000 देऊ, काय काय बोलत होते भाषणांमध्ये. ही अतिशय निलाजरं, निर्लज्ज, निर्ढावलेलं आणि उन्मत्त झालेलं सरकार आहे. हे लक्षात घ्या. अत्यंत उन्मत्त झालेलं आहे. मत चोरून, निवडणूक चोरून सत्तेमध्ये आलेलं आहे. हिम्मत असेल ते एका मतदारसंघात बॅलेटवर घेऊन दाखवा निवडणूक. ते त्या बिहारमध्ये काय करतायत त्याच्यावरती पण करूच व्हिडिओ. ते आणखीन धक्कादायक आहे. आणि ते देशभर करायची घोषणा निवडणूक आयोगाने ऑलरेडी केलेली आहे. त्यामुळे ते आणखीन गंभीर मोठं संकट येणार आहे. कायमस्वरूपी लोकशाही ही नष्ट करून टाकायची. परमनंट डिमॉलिशन ऑफ डेमोक्रेसी अँड कॉन्स्टिट्यूशन. याच मार्गाने हे सरकार चाललेलं आहे. पण आता हर्षल पाटील सारखे तरुण हे स्वतः काहीतरी करायचं म्हणून करायला जातात. 4 वर्षाची त्याची मुलगी आणि 1 कोटी रुपयाचं कर्ज, 1.5 कोटीच्या आसपास सरकारने त्याचे पैसे दिलेले नाही. हे करून सुद्धा निर्लज्जपणाने सरकार म्हणतं की तो आमचा ठेकेदारच नव्हता. कोनशिलांवर त्याचं नाव आहे, सरकारच्या कोनशिलांवर ठेकेदार म्हणून. आणि तो 35 वर्षाचा तरुण जीवानीशी जातो, आत्महत्या करतो. महाराष्ट्रातल्या तरुणांच्या भोवती कुठलं भवितव्य यांनी मांडून ठेवलंय याचा विचार करा. खरोखर विचार करा. त्या उत्तर प्रदेशमध्ये जो मवालीपणा कावड यात्रांच्या नावाने सुरू झालाय तो महाराष्ट्रातही सुरू केलाच आहे, विदर्भात. तो आणखीन इतर ठिकाणी पसरवतील. आणि या मुलांच्या हातात डिग्र्या नको, त्यांच्या हातात तलवारी द्यायच्या, लाठी काठ्या द्यायच्या, त्यांना मारामारी आणि दंगली घडायला लावायचं. हे करणार आहेत. त्यांच्या तोंडचा घास पळून त्या 4 वर्षाच्या मुलीचं काय पाप की तिच्या वडिलांना आत्महत्या करायला लागली. हा सरकारवरती खरं तर अबेटिंग सुसाईड, खुनाला म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा सरकारवर दाखल झाला पाहिजे. ही हिंमत पोलिसही दाखवणार नाहीत. न्यायालय तर वेगळ्याच भानगडीमध्ये गुंतलेलं आहे. त्यांना अमुक ठिकाणी आंदोलन करू नका, तमुक ठिकाणी आंदोलन करू नका, गाझाबद्दल आंदोलन करू नका. आता या ठेकेदारांनी तरी आंदोलन करायचं की नाही? या ठेकेदारांकडे, या 8,00,000 ठेकेदारांकडे जे कोण माणसं कामाला होती, 1.5-2 कोटी जण त्यांच्याकडे कामाला होते, ते आज बेरोजगार झालेले आहेत. आणखीन बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे. मग ते आता काय कावड घेऊन फिरायचं आणि दुकानं लुटून त्यांनी त्यांच्या घरच्यांचं पोट भरायचं? नेतंय कुठे सरकार महाराष्ट्राला? यांची घोषणा होती ना 2014ला, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा. आता कुठे नेऊन ठेवलाय? गृहमंत्री स्वतः, मुख्यमंत्री स्वतः सांगतो महाराष्ट्रातला तरुण आता गांजाच्या विळख्यात सापडलाय. बातम्या आहेत त्या आलेल्या. हे स्वतःचं अपयश आहे, ही स्वतःची नालायकी सांगतायत. म्हणून महाराष्ट्रातला तरुण गांजाच्या विळख्यात अडकलाय. हे महाराष्ट्र बर्बाद करायला निघालेले आहेत. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये राष्ट्र हा शब्द आहे, एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण होण्याची ताकद असलेला हा महाराष्ट्र आहे. कारण एका राष्ट्राला जे काही लागतं, बुद्धिमत्ता लागते, कौशल्य लागतं, कष्ट लागतात, पराक्रम लागतो, हे सगळं या महाराष्ट्रात आहे. तत्वज्ञान लागतं, ते या महाराष्ट्रात आहे. साहित्य, संस्कृती लागते, रॅशनॅलिटी लागते, विवेक लागतो, हे सगळं या महाराष्ट्रामध्ये आहे. हे सगळं एका राज्यामध्ये असणारी भारतात फार कमी राज्य आहेत. पराक्रमापासून, बुद्धिमत्तेपासून, योग्यतेपासून, कष्टापासून सर्व गोष्टी
या महाराष्ट्रामध्ये आहेत. या महाराष्ट्राची वाट लावतंय हे आत्ताचं भाजप सरकार. हा महाराष्ट्राचा पराक्रम विसरायला लावतंय, महाराष्ट्राचा बहुजनवाद विसरायला लावतंय, महाराष्ट्राचा विवेकवाद विसरायला लावतंय आणि मनुवादाकडे घेऊन चालले. म्हणून पोरांच्या हातात कावड आणि म्हणून त्यांना हे धर्माच्या नावाखाली काहीतरी हे करणं. नागपंचमीचे होर्डिंग लागलेत आमच्या इथं. कधी आपण पाहिले नागपंचमीचे होर्डिंग लागलेले? त्याचा खरोखर गांभीर्याने विचार करा आणि वाचवा आपली पोरं यांच्या तावडीतून. नाहीतर नाश करून टाकतील. म्हणजे मुलांचाही नाश करतील आणि पर्यायाने महाराष्ट्राचाही नाश होईल. हे होऊ द्यायचं नसेल. तुम्ही विचार करा, छत्रपती शिवरायांचा पुतळा बांधणारा यांचा ठेकेदार जयदीप आपटे रत्नागिरीतला, त्याला त्याचे पेमेंट मिळालं. तो पुतळा पडल्यानंतर सुद्धा त्याला अटक झाली नाही, त्याला ताबडतोब जामीन मिळाला जयदीप आपटेला. पण हर्षल पाटील विष पिऊन मेला, काय आत्महत्या करून मेला, गळफास घेऊन. त्यामुळे ठेकेदारांमध्ये सुद्धा कसा भेदभाव केला जातोय. जयदीप आपटेला वेगळी ट्रीटमेंट आणि हर्षल पाटील आणि इतरांना वेगळी ट्रीटमेंट. हा बहुजनवाद ओळखा. या बहुजनवादावरती ब्राह्मण्यवाद कसा थया थया नाचाला निघालाय उरावरती, हे ओळखा. आणि ही आपली संस्कृती नसेल तर आपली मुलं आत्ता वाचवा यांच्या धर्मांधतेपासून. हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.